सर्वप्रथम बेखमीर भाकरीचा सण पाळण्याची परवानगी दिल्याबद्दल मी एलोहिम परमेश्वराचे आभार मानतो. आज या आपण अनंतकाळची लालसा उपदेश शीर्षकासह एक सोबत परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. आज बेखमीर भाकरीचा सण आहे. हे ख्रिस्ताच्या दुःखाचे स्मरण करवते. जेव्हा आपण ख्रिस्ताला पाहतो, ज्यांनी आम्हा पाप्यासाठी वधस्तंभाचे ओझे उचलले, तेव्हा हा एक फारच दुःखाचा सण आहे. ख्रिस्ताला त्यांच्या दुःखांच्या माध्यमातून आपल्याला काय शिकवायचे होते? परमेश्वर आपल्याला स्वतःचा वधस्तंभ उचलून त्यांच्या मागे येण्यास का सांगतात? जसे की आजच्या उपदेश शीर्षकामध्ये दाखवलेले आहे, परमेश्वराकडे आपल्याला अनंतकाळची लालसा करण्याचे अंतःकरण देण्याची गहन इच्छा आहे. या बेखमीर भाकरीच्या सणाद्वारे आपण परमेश्वराच्या इच्छेला समजले पाहिजे. नास्तिक असे बोलून परमेश्वराच्या अस्तित्वाला नकारतात की जर परमेश्वर प्रीती आहेत, तर या पृथ्वीवर अपंग का अस्तित्वात आहेत? किंवा जर परमेश्वर न्यायी आहेत, तर या पृथ्वीवर अनाचार कसा पसरू शकतो? किंवा जर परमेश्वर सामर्थ्यशाली आहेत, तर या पृथ्वीवर इतके नाश का आहेत? ते अशा प्रकारचे प्रश्न विचारतात. खरोखर या पृथ्वीवर विविध दुर्दैवी आणि अन्यायकारक घटना घडत राहतात. हे योग्य वाटू शकते, कारण ते असे मानतात की या पृथ्वीवरील जीवनच सर्व काही आहे. मात्र आपण हा विचार करण्याची गरज आहे की जर या जगामधील जीवन संपल्यानंतर आपण पुन्हा जगलो, तर ते कसे असेल? जर अपंगत्वामुळे होणारे दुःख सार्वकालिक जगाच्या आशेकडे घेऊन जाते, तर ही इतकी वाईट गोष्ट नसेल. त्याचप्रमाणे जर अनितिमान लोकांमुळे होणारे दुःख एका अशा विश्वासाकडे घेऊन जाते जो सार्वकालिक जगाची उत्कंठी इच्छा करतो, तर ही अशी गोष्ट आहे जी आपण सहन केली पाहिजे. या पृथ्वीवर तात्पुरत्या क्षणासाठी जगणाऱ्या मध्ये आणि यानंतरच्या जीवनाची आशा बाळगणाऱ्यामध्ये फरक आहे. जर एखादा असा व्यक्ती असला जो सहजपणे यशस्वी होतो आणि सर्व काही त्याच्या इच्छेप्रमाणे होते, तर तो सार्वकालिक जगाचा विचार करणार नाही. मग तो किती दुर्दैवी असेल? महत्त्वाचे हे आहे की या पृथ्वीवरील जीवन समाप्त होते की या पृथ्वीवरील आपल्या जीवनानंतर आणखी दुसरे जीवन आहे. जर यानंतर एखादे जीवन आहे, तर आज आपण ज्या अडचणींचा, दुःखांचा आणि त्रासांचा सामना करतो, ते एका पुनर्जीवनाच्या रूपात कार्य करतील. श्रीमंत मनुष्य आणि लाजरच्या दाखल्यामध्ये श्रीमंत मनुष्य मृत्यूनंतर त्या जगामध्ये गेला ज्याबद्दल परमेश्वराने या पृथ्वीवर सांगितले होते. जेव्हा श्रीमंत मनुष्य या पृथ्वीवर राहत होता, तेव्हा त्याला सार्वकालिक जगाची आशा बाळगण्याची अजिबात गरज वाटली नाही. अशा प्रकारे त्याने कधीही स्वर्गाचे राज्य, सार्वकालिक जीवन किंवा तारणाची लालसा केली नाही. त्याच्यासाठी सर्व काही ठीक झाले आणि त्याच्या सर्व योजना पूर्ण झाल्या. मात्र असा व्यक्ती खरोखर आनंदी आहे का? जेव्हा आपण सार्वकालिक जगाबद्दल विचार करतो, तेव्हा तो सर्वात दुर्दैवी आहे. सुमारे 2000 वर्षापूर्वी प्रथम चर्चच्या संतांना फक्त यामुळे की ते येशूवर विश्वास ठेवत होते, किती छळ सहन करावा लागला. जरी त्यांच्याकडे या पृथ्वीवर काहीच नव्हते आणि त्यांच्यासोबत उभे राहणारे कोणीही नव्हते,
तरीही ते शांततेत होते. दुःखातही ते आनंदाने भरलेले होते. क्यों वादिस या चित्रपटात जेव्हा सर्व ख्रिस्ती लोकांना रोमन आखाड्यात टाकण्यात आले आणि ते सिंहाचे अन्न बनले, तेव्हा एकाही व्यक्तीचा चेहरा दुःखात नव्हता. त्या सर्वांनी शांततेत आणि आनंदाने पुढील जगामध्ये प्रवेश केला. असे यामुळे होते कारण की एक सार्वकालिक जग त्यांची वाट पाहत होते. आपल्या बाबतीतही असेच आहे. जे लोक या पृथ्वीवर वारंवार कुरकुर करतात किंवा तक्रार करतात, त्यांच्याकडे अनंतकाळच्या लालसेची कमतरता असते. 3500 वर्षापूर्वी मोसेच्या काळात इस्रायल लोकांनी रानात इतकी कुरकुर का केली? त्यांच्याकडे अनंतकाळची लालसा नव्हती. जर ते एका उबदार घरात असते आणि त्यांच्याकडे सर्व काही असते, तर ते याने संतुष्ट झाले असते आणि फक्त या पृथ्वीवर कोणत्याही अडचणीपासून मुक्त जीवनाची इच्छा केली असती. मात्र परमेश्वर या पृथ्वीवर अनेक लोकांना उणीवा आणि अडथळे देतात आणि कधीकधी अशा गोष्टी घडू देतात ज्या आपल्याला आवडत नाहीत. त्या गोष्टीच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला अनंतकाळची लालसा करण्याची संधी देतात. या पृथ्वीवरील जीवनानंतर ते स्वर्गात अपंग राहणार नाहीत. स्वर्गाच्या राज्यात आपल्याला कशाची कमतरता नाही. आपल्याकडे आशा आहे याचे हेच कारण नाही का? ज्यांच्याकडे आशा आहे ते समजू शकतात की परमेश्वराने आपल्याला हे दुःख का दिले. प्रथम चर्चचे संत आखाड्यामध्ये मानवी मेणबत्त्या आणि सिंहांसाठी अन्न बनले. शारीरिक दृष्टिकोनातून ते खूप मोठे दुःख होते. जीवन मृत्यूचे संकट आणि जीवन अनिश्चित असूनही त्यांनी अजिबात तक्रार केली नाही. असे यामुळे होते कारण की त्यांचा विश्वास होता की या पृथ्वीवरील जीवन समाप्त झाल्यानंतर त्यांना सार्वकालिक जग दिले जाईल. आज आपण देखील जे ख्रिस्ताच्या जीवनाचे पालन करू इच्छितात आणि वधस्तंभ उचलू इच्छितात, त्या लोकांच्या रूपात अनंतकाळची लालसा केली पाहिजे. परमेश्वर आपल्याला कष्ट सहन करताना फक्त यामुळे पाहत नाहीत कारण की त्यांच्याकडे सामर्थ्याचा अभाव आहे. त्याऐवजी ते त्या कष्टांच्या माध्यमातून आपल्याला आशीर्वाद देण्याची योजना करतात. जर या पृथ्वीवर सर्व काही सुरळीतपणे चालले आणि आपण सार्वकालिक आशा बाळगण्यात अपयशी ठरलो, तर ते जीवन ज्याचा शेवट मृत्यूने होतो एक आशीर्वादित जीवन समजले जाईल का? असे कधीच होणार नाही. तो सर्वात दुर्दैवी व्यक्ती असेल. वेदना आणि दुःख असले पाहिजे. सर्व लोकांनो, कृपया याबद्दल विचार करा. आपली प्रार्थना सर्वात प्रामाणिक कधी असते? सर्व काही व्यवस्थित असताना प्रामाणिकपणे प्रार्थना केली जाते का? नाही, ती आभारापासून दूर जाते. मात्र जेव्हा आपल्याकडे एखाद्या गोष्टीची कमतरता असते किंवा आपण दुःखाने पिडलेले असतो, तेव्हा आपण प्रामाणिकपणे प्रार्थना करतो. म्हणून जेव्हा परमेश्वर आपल्याला आपला वधस्तंभ उचलून त्यांच्या मागे येण्यास सांगतात, तेव्हा त्यांचा अर्थ आपल्याला दुःख देणे नसते. त्याऐवजी ते आपली अनंतकाळची लालसा वाढवण्यात आणि आपल्याला आशीर्वाद देण्यात आपली मदत करू इच्छितात. या आपण आज बायबलच्या माध्यमातून याबद्दल अभ्यास करूया. या आपण उपदेशक अध्याय 3 वचन 9 वर एक दृष्टी टाकूया. मनुष्य ज्यासाठी कष्ट करतो त्यात त्याला काय लाभ? परमेश्वराने काय केले आहे? जेव्हा आपण फक्त पडून राहतो, अगदी तेव्हा देखील परमेश्वर आपल्या तोंडामध्ये पिकलेले तेंदूफळ टाकू शकतात. परमेश्वर सर्व शक्तिमान आहेत. पण
परमेश्वराने मनुष्यजातीला काय केले आहे? त्यांनी आपल्याला कष्ट भोगण्यास लावले आहे. हे आपल्याला कष्टाच्या माध्यमातून होणाऱ्या त्रासांची जाणीव करून देणे आहे. मानवपुत्रांना जे कष्ट देव भोगण्यास लावत असतो ते मी पाहिले आहे. वचन 11. आपापल्या समय होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. त्याने काय उत्पन्न केले आहे? मनुष्याच्या मनात अनंत काळाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. तरी देवाचा आधीपासून आत्तापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. दुःखांच्या माध्यमातून त्यांची इच्छा आहे की आपल्या अंतःकरणात अनंतकाळची उत्कंठा वाढावी. जर प्रथम चर्चला कॅथलिक चर्चप्रमाणे साम्राज्याकडून पाठिंबा मिळाला असता तर त्यांच्या विश्वासाने ख्रिस्ताचा सुगंध दरवळू दिला असता का? अजिबात नाही. जेव्हा आपण त्या आशीर्वादाबद्दल विचार करतो जो परमेश्वर आपल्याला येणाऱ्या जगामध्ये देतील, तेव्हा आपल्याला याची जाणीव होऊ शकते की पृथ्वीवरील आपले जीवन थकवणारे नाही आणि आपल्या कष्टांचा परिणाम परमेश्वराच्या आशीर्वादांना प्राप्त न करणे हे नाही. मानवपुत्रांना परमेश्वराने काय लावले आहे? त्यांनी आपल्याला कष्ट भोगण्यास लावले आहे. परमेश्वर असे जग निर्माण करू शकत नव्हते का जेथे आपण या पृथ्वीवर कष्ट न करता भरपूर खाऊ शकू? वास्तविकरित्या ते करू शकत होते. मग परमेश्वराने मनुष्यांना कष्ट भोगण्यास का लावले? या आपण 2 कोरिंथी अध्याय 4 वचन 16 वर जाऊया. अध्याय 4 वचन 16. म्हणून आम्ही धैर्य सोडत नाही, परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे. कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात ते काय करत आहेत? सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. सार्वकालिक जगाच्या गोष्टींना प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय दिले जाईल? क्षणिक कष्ट आणि वधस्तंभाच्या वेदना आपल्याला दिल्या जातील. जगातील लोक विचारतात, तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवता, पण तुम्हाला इतक्या अडचणी का येतात? परमेश्वरावर विश्वास ठेवण्याच्या परिणामामध्ये दररोज वाहणारे आशीर्वाद नसले पाहिजे का? त्यांना वाटते की या छोट्याशा आयुष्यात आशीर्वाद प्राप्त होतात. मात्र आपण या पृथ्वीच्या पलीकडील जगामध्ये परमेश्वराकडून प्राप्त होणाऱ्या सार्वकालिक आशीर्वादाची लालसा करतो. जर ते जग अस्तित्वात नसते तर ख्रिस्ती लोकांकडे नास्तिकांच्या या प्रश्नाचे कोणतेच उत्तर नसते. जर परमेश्वर सर्वशक्तिमान आहेत तर इतके सर्व नाश का आहेत? मात्र यानंतरही एक जीवन आहे. या पृथ्वीवरील आपल्या तात्पुरत्या दुःख आणि त्रासाच्या माध्यमातून परमेश्वर आपल्या अंतःकरणात व विश्वासामध्ये सार्वकालिक ज्ञान उत्पन्न करतात. असे यामुळे आहे कारण की त्या जगाच्या गोष्टी सार्वकालिक आहेत, पण या पृथ्वीवरील गोष्टी तात्पुरत्या आहेत. परमेश्वर आपल्याला तात्पुरते सुख नाही तर सार्वकालिक गोष्टी देऊ इच्छितात. म्हणूनच जर आपण परमेश्वराचे पालन करू इच्छितो तर आपण काय केले पाहिजे? परमेश्वर आपल्याला आपला वधस्तंभ उचलून त्यांच्या मागे येण्यास सांगतात. आपण दुःखासाठी तयार राहिले पाहिजे. ते आपल्याला या पृथ्वीवरील दुःखांचा वधस्तंभ उचलण्यास सांगतात. याचा अर्थ हा नाही का की आपण सार्वकालिक जगात स्वर्गीय प्रतिफळ प्राप्त करणार? दुसऱ्या शब्दामध्ये ख्रिस्ती धर्म या जगाच्या अंतानंतर येणाऱ्या जगाच्या आशीर्वादावर विश्वास ठेवतो. जसे की लोकांना हे माहीत नाही म्हणून ते जगातील गोष्टीसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करत राहतात. जसे की कृपया खूप पैसा कमवण्यास मला मदत करा
आणि माझ्या मुलांना चांगल्या शाळेत घालण्यात मदत करा. 땅의 것만 바랍니다. मात्र परमेश्वर आपल्याला वधस्तंभ देतात. 믿음을 आपल्या विश्वासाला खंबीरपणे टिकवून ठेवणाऱ्या प्रथम चर्चच्या संतांना त्रास दिला जावा आणि समाजाद्वारे नाकारले जावे अशी परमेश्वराची इच्छा होती का? 따돌림을 받는 그런 것을 하나님께서 원하시겠습니까? हे यामुळे नव्हते का? कारण की त्यांची इच्छा होती की त्यांच्याकडे सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यासाठी एक मोठी आशा असावी. 그리스도께서 그 ख्रिस्ताने आपल्या वर्तमान दुःखावर विजय मिळवला कारण की ते त्या आनंदाची वाट पाहत होते जो त्यांच्या समोर होता. 이기셨다고 했습니다. त्याचप्रमाणे आपणही असेच केले पाहिजे. आपण त्या सर्व अडचणीवर विजय मिळवला पाहिजे ज्यांचा आपण आज सामना करतो 견디고 आणि गौरवाबद्दल विचार करून स्वर्गाच्या राज्याकडे चालले पाहिजे. 모두가 돼야 되겠죠. जे अनंत काळाची लालसा करतात त्यांच्याकडे कोणतीच तक्रार नसते. 있습니다만 영원 मात्र जे अनंत काळची लालसा करत नाहीत पण फक्त जगिक आशीर्वादावर लक्ष केंद्रित करतात ते नेहमी कुरकुर करतात. 투성입니다. या आपण 고린도전서 10장 1 कुरिन्थी अध्याय 10 वर जाऊया. 1 कुरिन्थी अध्याय 10 वचन 9. त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये. त्यांच्यापैकी कित्येकांनी त्यांनी काय केले? त्यांनी रानात 생활 속에 कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका. 하지 말라고 했습니다. परमेश्वराने प्रतिकूल वातावरण निर्माण केले 원망하지 말. तरीही त्यांना कुरकुर न करण्याची आज्ञा दिली. 뭐 양식이 त्यांच्याकडे पुरेसे अन्न किंवा पाणी होते का? 물이 넉넉했습니까? जसे की त्यांच्याकडे अनंतकाळची लालसा करण्यासाठी विश्वासाची कमतरता होती म्हणून त्यांनी लगेच आपल्या भूक, तहान आणि अस्वस्थतेवर लक्ष केंद्रित केले. परिणामी त्यांनी कुरकुर करून आणि तक्रार करून 40 वर्ष रानात घालवली आणि नष्ट झाले. परमेश्वराने आपल्याला हा इतिहास एका उदाहरणाच्या रूपात दिला आहे. या आपण वचन 11 सह सुरू ठेवूया. या गोष्टी उदाहरण दाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. जे लोक अनंतकाळची लालसा करतात आणि आपली दृष्टी अनंत काळावर लावतात ते तक्रार करण्याऐवजी परमेश्वराच्या अभिवचनावर जास्त लक्ष केंद्रित करतील. 하나님께서 약속하신 약속에 जसे की ते परमेश्वराच्या अभिवचनांना जास्त महत्त्व देतात म्हणून ते कुरकुर करत नाहीत. 되기 때문에 परमेश्वर आपल्याला आपला वधस्तंभ उचलून त्यांच्या मागे येण्यास सांगतात. 나를 आज बेखमेर भाकरीचा सण आहे जेव्हा आपण ख्रिस्ताचा वधस्तंभ उचलला पाहिजे. 짊어지고 따라가야 आपल्याकडे तो विश्वास असला पाहिजे जो आपल्याला कृतज्ञतेने वधस्तंभ उचलू देतो. 받아들일 수 있는 믿음을 우리가 깨우쳐야 되겠는데요. या आपण उपदेशकचे पुस्तक अध्याय 1 वचन 1 पाहूया. 전도서 1장 1절에 या आपण उपदेशक अध्याय 1 वचन 1 वाचूया. यरुशलेमेतील राजा दावीद पुत्र उपदेशक याची वचने. व्यर्थ हो व्यर्थ असे उपदेशक म्हणतो. व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ. या भूतलावर मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यात त्याला काय लाभ? एक पिढी जाते व दुसरी येते. पृथ्वीच काय ती सदा कायम राहते. सूर्य उदय पाहून अस्तात जातो आणि तेथून आपल्या उदयस्थानाकडे धावत येतो. वायू दक्षिण दिशेकडे वाहतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो. तो एकसारखा घुमत जाऊन पुन्हा पुन्हा आपली फेरी करतो. सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही. ज्या स्थितीला जाऊन त्या मिळतात तेथेच त्या पुन्हा पुन्हा वाहत राहतात. सर्व काही कष्टमय आहे, कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही. ते पाहून डोळ्यांची तृप्ती होत नाही, ऐकून कानाचे समाधान होत नाही. शल्मोनाने असे यामुळे म्हटले नाही कारण की तो निराशावादी होता, पण यामुळे म्हटले कारण की तो एक ज्ञानी मनुष्य होता. जेव्हा त्याच्याकडे सर्व काळासाठी एक समजदार दृष्टिकोन होता तेव्हा त्याने या पृथ्वीवरील तात्पुरत्या गोष्टींना कसे मानले? 하다는 뜻입니까? जसे की शल्मोनाने उपदेशकाच्या पुस्तकात लिहिले, त्याने त्याच्या डोळ्यांना हव्या असलेल्या सर्व गोष्टींना नकार दिला नाही किंवा आपल्या मनाला कोणत्याही आनंदापासून रोखले नाही. 결국 얻어진 결과 सर्व काही प्रयत्न केल्यानंतर
तो या निष्कर्षावर पोहोचला, 헛되고 व्यर्थ हो व्यर्थ, व्यर्थ हो व्यर्थ, सर्व काही व्यर्थ, सर्व काही शल्मोनाच्या योजना आणि इच्छाप्रमाणे झाले. 이루어졌습니다. 하나님께서 परमेश्वराने त्याला शहाणपण आणि संपत्ती दिली. 축복도 많이 주셨습니다. मात्र 그렇지만 그 모든 것이 त्याला जाणवले की 영원한 세계 ते सार्वकालिक जगाच्या तुलनेत क्षणिक आणि व्यर्थ आहेत. 아무것도 아니고 무가치한 이와 같은 것이었다는 것을 깨닫고는 전도서 उपदेशक अध्याय 12 मध्ये त्याने मनुष्याच्या कर्तव्याबद्दल काय म्हटले आहे? 하나님을 경외 देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. 여러분 सर्व लोकांनो, 솔로몬은 많은 शल्मोनाने 봤습니다. 해보고 त्याला जे हवे होते ते सर्व काही केले आणि या निष्कर्षावर पोहोचला. कधीकधी आपण त्रास, वेदना आणि वधस्तंभाच्या मार्गावर दुःख सहन करतो. 마음먹은 대로 다 이루어지지 아니하고 कधीकधी गोष्टी 그 원치 않은 योजनेप्रमाणे घडत नाहीत 모습에서 आणि दुर्दैवी गोष्टी अनपेक्षितपणे घडतात. 그럴 때마다 거기에 매달려서 원망하고 불평하는 어떤 일보다는 मात्र तक्रार करण्याऐवजी 그를 전부 या आपण त्या परिस्थितींच्या मागील सत्यावर लक्ष देऊया. 이루어지게 되는지를 한번 보도록 하겠습니다. या आपण यशया अध्याय 51 वचन 3 वाचूया. पहा, परमेश्वराने सियोनचे सांत्वन केले, तिच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले आहे. तिचे रान इदेनासारखे केले, तिचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला. मग काय होईल? 벌어진다고 했습니까? आनंद व उल्हास, उपकार स्मरण, गायन वादनाचा ध्वनी तिच्यामध्ये होत आहे. 소리가 있으리라고 했습니다. सियोनमध्ये आनंद 진리를 깨달아 आणि गायन वादनाचा ध्वनी ऐकू येईल. 소리와 창화하는 소리만 हे कशामुळे शक्य होते? 넘치나게 될까요? सियोनला त्या लोकांनी भरलेले असले पाहिजे ज्यांच्या मनात अनंतकाळची लालसा आणि अनंत काळावर केंद्रित दृष्टिकोन आहे. 열려 있는 사람들로 채워져야 되겠습니다. सियोनच्या स्वर्गीय कुटुंबातील सदस्याकडे सर्व काळासाठी हा दृष्टिकोन जितका जास्त असेल, सियोनमध्ये तितकाच जास्त आनंद, गायनवादन, कृतज्ञता आणि हर्षाचे नाद ओसंडून वाहत राहतील. 시온이 될 수 있는 것입니다. म्हणूनच ख्रिस्त आपल्याला जगिक गोष्टींनी तात्पुरता आनंद देत नाहीत, 수 있도록끔 पण अडथळे, त्रास 것이 아니라 आणि कठीण परिस्थितींना देतात. 천국에서 장차 더 많이 갖게 하기 위해서 म्हणजे आपण स्वर्गाच्या राज्यात जास्तीत जास्त आशीर्वाद प्राप्त करू शकू. 어려움도 두시고 또 곤란한 상황에도 우리를 때로는 두기도 하십니다. अनुवाद अध्याय 8 नुसार परमेश्वराने काय केले? 낮추게도 하시고 त्यांनी आपल्याला लीन केले 어떻게도요? आणि कधीकधी आपल्याला भुकेले राहू दिले. 때로는 헐벗게도 मात्र हे शेवटी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहे. 그 이유는 या कारणामुळेच परमेश्वर आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ठेवत नाहीत का? असे यामुळे नाही कारण की परमेश्वर रागिष्ट आहेत. 그렇게 त्यांची इच्छा आहे की आपण त्यांच्याद्वारे सार्वकालिक दृष्टिकोन प्राप्त करावा. 하는 한목을 열어주기 위함입니다. आज या आपण बेखमीर भाकरीच्या सणाद्वारे ख्रिस्ताच्या दुःखावर मनन करूया. 생각할 때 जेव्हा आपण त्या दुःखाबद्दल विचार करतो जे त्यांनी आपल्या पापामुळे सहन केले, तेव्हा आपल्याला अविश्वसनीयपणे खेद होतो. 우리 앞에 놓여 있는 मला परमेश्वराचे आशीर्वाद मिळाले नाही म्हणून माझे जीवन असे का आहे असा विचार करण्याऐवजी 이런가 하고 जेव्हा जेव्हा आपण अडचणींचा सामना करतो 주어질 때마다 तेव्हा आपल्याकडे अनंतकाळचा दृष्टिकोन असला पाहिजे. 한목의 눈을 열어야 되겠습니다. आपण हा विचार केला पाहिजे, परमेश्वराने मला ही परिस्थिती दिली आहे म्हणजे मी आणखी जास्त अनंतकाळची लालसा बाळगावी 간구하고 आणि परमेश्वराने मला आणखी जास्त उत्साहाने प्रार्थना करण्याची 하는 것을 आणि स्वर्गामध्ये जास्तीत जास्त आशीर्वाद प्राप्त करण्याची संधी दिली आहे. जेव्हा आपण असे करणार तेव्हा सियोनमध्ये उपकार स्तुती, गायनवादन आणि आनंदाचा ध्वनी ओसंडून वाहील. म्हणूनच थेसलोनिकरास पहिले पत्र अध्याय 5 मध्ये लिहिले आहे, 봐라. 쉬지 말고 सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा. आपण आणखी काय केले पाहिजे? सर्व स्थितीत उपकार स्तुती करा. 기도하시는 내용입니까? कोण उपकार स्तुती करू शकतो? 영혼을 바라보고 ज्या लोकांकडे अनंतकाळचा दृष्टिकोन आहे, 수 있는 फक्त तेच असे करू शकतात. 범 सर्व स्थितीत चा अर्थ आहे परिस्थिती कशीही असो.
그저 जेव्हा एखाद्याकडे धन्यवाद देण्यायोग्य गोष्ट असेल तेव्हा कोणीही व्यक्ती परमेश्वरला धन्यवाद म्हणू शकतो. 그러나 प्रथम चर्चचे संत उपासना ठेवण्यासाठी तळघरात पळाले. 못해서 그런 곳에서도 예배를 드리고 रोमन लोकांद्वारे पाठलाग झाल्यानंतरही त्यांनी परमेश्वराच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार केला. 소식을 또 전파하기도 하고 ते एका मोठ्या आशेने आनंदित झाले. 가운데 기뻐하고 행복해하고 अनंतकाळच्या दृष्टिकोनशिवाय लोकांनी असा विचार करून 볼 때에는 ते असे का करतात त्यांना समजू शकले नाहीत. लोकांना अपेक्षा होती की ते आपल्या जीवनाची भीक मागतील. 빌어야 되겠고 말이죠. सिंहाचे अन्न होण्यापासून वाचण्यासाठी ते म्हणू शकत होते, मी आता ईश्वर विश्वास ठेवणार नाही, कृपया मला या नरकातून बाहेर काढा. 벗어나게 पण कोणीही असे केले नाही. त्याऐवजी त्यांनी हात धरून गीत गायले, 손에 손을 잡고 स्वर्गाचा तेजस्वी मार्ग माझ्यासमोर आहे. 내 앞에 있으니 जरी मी खूप दुःखी आणि काळजीत आहे, 하여도 그런 찬송이 더 참 우렁차게 मृत्यूच्या क्षणीही 퍼지니까 त्यांचे भजन गुंजत राहिले. 맞이하는 그 순간에도 그래서 म्हणून 우리의 모든 असे लिहिले आहे की जग त्यांच्या विश्वासाच्या योग्य नव्हते. 그리스도께서도 जसे ख्रिस्ताने अनंतकाळच्या दृष्टिकोनाने वधस्तंभाच्या दुःखाला सहन केले, 견디신 것처럼 तसेच आपण देखील अनंतकाळची लालसा बाळगली पाहिजे 영원한 आणि सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याची आशा बाळगली पाहिजे. 바라볼 줄 아는 안목을 가지고 यासह 슬픔과 आपण आनंद करून 속에서도 कोणत्याही दुःखाचा किंवा त्रासाचा सामना केला पाहिजे आणि कृतज्ञतेने आणि हर्षाने भरून गेले पाहिजे. 다 되어야 되겠습니다. या आपण इब्री अध्याय 11 वचन 33 पाहूया. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्व आचारले, अभिवचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तलवारीच्या धारेपासून बचावले, 칼날을 피하게 ते दुर्बळाचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली, 사람들의 진을 स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका न स्वीकारता हालहालात सोसले आणि इतरांना टवाळ्या, मारहाण यांचा आणि बंधने व कैद यांचाही अनुभव आला. त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले. ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत. ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते. त्यांना जग कसे होते ते 사람은 योग्य नव्हते. 세상이 어떻겠다고요? 감당치 못했다고 했습니다. जसे की प्रथम चर्चच्या संताकडे सार्वकालिक जगाची आशा होती, म्हणून त्यांनी छळावर विजय प्राप्त केला. 환란과 피팍을 대응했던 것입니다. म्हणून 그러니 त्यांना जग योग्य नव्हते. 세상이 감당치 못할 사람들로서 보이게 되었던 것이죠. या आपण वचन 38ला वाचणे सुरू ठेवूया. 저희가 광야와 ते अरण्यातून, डोंगरातून, गुहातून व जमिनीतल्या विवरातून भटकत राहत असत. या सर्वाबाबत त्यांच्या विश्वासाविषयी चांगली साक्ष दिली असताही त्यांना अभिवचनानुसार फलप्राप्ती झाली नाही. त्यांनी आपणा वाचून पूर्ण होऊ नये म्हणून देवाने जे अधिक चांगले ते आपल्यासाठी पूर्वीच नेमले होते. या युगामध्ये 오늘날 आपण प्रथम चर्चच्या संतांच्या तुलनेत जास्त आशीर्वादासाठी परमेश्वराच्या अभिवचनासह विश्वासाच्या मार्गावर चालत आहोत. आपण 7 पटीने जास्त शक्तिशाली सत्याच्या प्रकाशाला प्राप्त करत आहोत. 그렇다고 मग ज्यांच्याकडे अनंतकाळची दृष्टी आहे 가진 우리는 ते आपण 어떤 시 आपल्या मार्गावर येणाऱ्या कोणत्याही वधस्तंभाला सहन करण्यात सक्षम होऊ. 있을 것입니다. बेकमेर बॅकरच्या सणाद्वारे या आपण ख्रिस्ताच्या दुःखाबद्दल विचार करूया आणि स्वतःला विचारूया, 생각해 보시면서 ख्रिस्ताने वधस्तंभावर कसा विजय प्राप्त केला? 견디시고 이기셨을까? जो आपल्याला उचलला पाहिजे त्या वधस्तंभाच्या दुःखावर आपण विजय कसा मिळवू शकतो? सर्व काळावर केंद्रित असलेल्या दृष्टिकोना वाचून आपण सर्वात लहान वधस्तंभ देखील उचलू शकत नाहीत. हे कुरकुर करण्याकडे घेऊन जाईल, जसे की मी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तरी माझ्यासोबत असे का घडत आहे? 그냥 그런 얘기합니다. 그러나 मात्र 영혼을 바라볼 अनंत काळचा दृष्टिकोन ठेवणारे वेगळे असतात. 않습니다. सर्व लोकांनो, जर आपल्याकडे अनंतकाळची दृष्टी आहे 갖게 된다. मग आपण
कोणत्याही परिस्थितीचा सामना केला तरी हे कधीच दुर्दैवाचे कारण नसेल. ते सर्व आनंदाकडे घेऊन जातात. त्यांच्याद्वारे आपण परमेश्वराला आणखी जास्त उत्साहाने शोधण्यात सक्षम होतो आणि आपल्याला पुन्हा एकदा परमेश्वराकडे प्रार्थना करण्याची संधी मिळते. आज या आपण ख्रिस्ताच्या वचनांच्या अर्थाला लक्षात ठेवूया की जे स्वतःचा उदस्तंभ उचलतात फक्त तेच त्यांचे पालन करू शकतात. कितीही अडचणी आल्या तरी या आपण कृतज्ञतेने आणि आनंदाने अनंत स्वर्गाच्या राज्यावर लक्ष केंद्रित करूया. या आपण जोमाने परमेश्वराच्या वचनानुसार जगूया. म्हणजे आपल्याला वाचवण्यासाठीचे उदस्तंभावरील परमेश्वराचे बलिदान सार्थ ठरावे. सियोनची सर्व संतान अशा जाणीवासह पिता आणि माताच्या मार्गाचे पालन करतील अशी आशा करून मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.